गावच्या विकासातील ग्रामसेवक मुख्य घटक आहे. त्याच्या माध्यमातून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात, परंतु अनेक वेळा घटनात्मक तरतुदींचा सूर कानावर येत आहे. शासन जनसेवा करण्यासाठी पगार देते, ज्यामुळे जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी अशा सूचना सांगली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत. सांगली वडील येथील फल्ले मंगल कार्यालय जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पालकमंत्री खाडे म्हणाले, ग्रामसेवक हा गावच्या विकासातील महत्त्वाचा पिलर आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून गावच्या विकासासाठी अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामसेवकांचे काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जवळपास 21 नवीन योजनांसह अन्य कामांची अंमलबजावणी ज्यांच्याकडे आहे, त्यामुळे ग्रामीण विकासात ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. 15व्या वित्त आयोगातील निधी खर्च होत नाही, लाभार्थींना योजनांचा लाभ दिला जात नाही, शासनाकडून मिळालेला निधी वेळेत खर्च करण्यात कुचराई होते. ग्रामसेवकांकडून असे होता कामा नये. यापुढे पुरस्कार देण्यापूर्वी संबंधित ग्रामसेवकांचा CR तपासूनच त्याची निवड केली जावी. शासन पगार देऊन तुम्हाला जनसेवा करायची संधी देते, त्यात कुचराई होता कामा नये. वंचित गोरगरीब माणसाला शासनाच्या योजनांचा लाभ देत पुण्यपदरात पाडून घ्या. जनतेची कामे प्रामाणिकपणे करा अशा सूचना पालकमंत्री खाडे यांनी ग्रामसेवकांना दिल्या आहेत. मला अनुभवायला सांगतो मी, मॅडम तुम्ही संघटनेची माणसं आहात. मला अनुभवाला मी एकदा ट्रायल बेसिस केली. एका गावात गेलो, ग्रामसेवक कुठे आहे, त्याला म्हणले 3 गाव आहे, तो त्या गावात आहे. मी त्या गावात गेलो. त्या गावात गेल्यानंतर मला सांगितलं ग्रामसेवक आलता का, नाही आला. कुठे गेलाय, त्या गावात गेलाय. मी 3 गावं शोधले, तुम्हाला मिळालं नाही. शेवटी मी फोन केला, 1 तासाच्या नंतर त्याला फोन केला. म्हटलं आत्ता कुठं तुमचं लोकेशन कुठं आहे. म्हटलं मी घरात आहे. असं नका. आपण जो पगार घेतो त्या पगाराचं आपण काम केलं पाहिजे, कारण नीतीचा नियम आहे, बरोबर ना. रोजीरोटीची बेमानी करायची नाही. आपण त्या दृष्टिकोनातून आपण रोजीची बेमानी न करता आपण काम करायला पाहिजे. जनतेची सेवा त्यात होत्या, पगार देऊन सेवा करायला होती आपण. त्यामुळे सेवा करणं, जनतेची सेवा करणं, त्यात पुण्य बांधणं. एखाद्या गरीबाचं काम दिवसात एक झालं तर ते पुण्य मोठं झालं. एखादा जर वंचित असेल, एखादा धाकला असेल किंवा काय असेल, त्याला तक्रार, मला वाटतं नोंदणीचे प्रकरण असतात, बाकीचे प्रकरण खूप असतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.